नमस्कार दोस्तों, मैं महेश कनौजिया। दोस्तों अभी हम मौजूद हैं मीरा गांव प्रभाग 15 में और आज मनसे की तरफ से भव्य बाइक रैली निकाली गई है चुनाव प्रचार के लिए। दोस्तों जैसे कि आपको बता दूं कि मीरा गांव में जो हनुमान मंदिर है, यहाँ पर संतोष सिंगाड़े और मनसे के शहर अध्यक्ष संदीप राणे यहाँ पर आए। उन्होंने हनुमान जी के दर्शन किए और उसके बाद अपनी रैली की शुरुआत की। इसी विषय को लेकर हमने संदीप राणे और संतोष सिंगाड़े जो कि 15 नंबर वार्ड से उम्मीदवार हैं मनसे के, उनसे बातचीत की है। आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। गेले 1 ते 1.5 महिने मी या प्रभागात फिरतोय। आता 10 दिवस की जोरात म्हणजे प्रत्येक डोर टू डोर करतो। इथली जी स्थानिक जनता आहे ती खूप त्रासलेली आहे। म्हणजे गेले 25 वर्ष हे लोक ज्या उमेदवारांना मतदान करत होते, गेले 7 वर्ष ते फिरलेच नाही। आता 1 महिन्यापूर्वी फिरतायत। लोक कंटाळलेली आहेत। त्या जे नगरसेवक, माजी नगरसेवक होते, त्यांच्याकडे विजन नाही। म्हणजे असं झालंय की या प्रभागात अभिष्पार किंवा कृष्णासमध्ये कमरेपर्यंत पावसात पाणी असतं। रोड असे बनवले आणि त्यांचे गटर लाईन खालून आहे, पाणी जाणार कसं? लोकांना पाणी नाही आहे इथे। आत्ताच जे चाळी आहे त्याच्यामध्ये पाणी जायला जागा नाही। म्हणजे एवढा दुर्गंधी तिथे आहे की विचार करू नाही शकत आपण। अशी गोष्ट आहे त्यामध्ये। माजी नगरसेवक विकासाच्या गोष्टी करता, नेमका विकास त्यांचा झाला की प्रभागाचा झाला? तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे। त्यांचा जाहीरनामा तुम्ही आता बघितला तर ते 10 वर्ष 15 वर्षापासून बोलतायत पाण्याचा विषय, गटरचा विषय, लाईटचा विषय, म्हणजे तेच विषय घेऊन ते लोक आता हे मतदान होत। अरे ह्या प्रभागात एवढा मोठा प्रभाग आहे 33,000चा, सीसीटीव्ही फुटेज नाहीये। तुम्ही आतमध्ये चाळीमध्ये जाल तर एक माणूस सुटू शकत नाही, एवढे चाळीचे रस्ते आहे। स्ट्रीट लाईट नाहीये इथे, मेडिकल दवाखाना नाही चांगला लोकांसाठी, स्कूल नाही गव्हर्नमेंटची प्रॉब्लेम। म्हणजे अशा कुठल्याच फॅसिलिटी नाहीत की ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा नाहीये। म्हणजे असे कित्येक सारे विषय आहे। एकच समस्या नाही, खूप समस्या आहेत त्या प्रभागामध्ये। नक्की संदीपजी काय सांगाल? तुमचा हा उमेदवार आहे, त्याची चर्चा चालू आहे की एक विजयाकडे वाटचाल तुमची सुरू झालेली आहे, काय सांगाल? बघा, त्यांनी जसं सांगितलं, या ठिकाणी गेले 20 ते 25 वर्षापासून तेच रडगाणं आहे लोकांचं। लोक काय करत होते? लोक मतदान करत होते आणि गप्प बसत होते। आता लोकांनी नाकारलेलं आहे, लक्षात घ्या। खास करून बीजेपी हा पक्ष हा नकोच आहे। मीरा भाईंदरमध्ये हा विष आहे, पॉइझन आहे, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये खरोखर तुम्हाला जर तरकी आहे तर नवीन चेहरा देणं गरजेचं आहे। म्हणून मला वाटतं की संतोष सिंगाडे आमचे आहे, ते महाराष्ट्र सेनेचे तरुण तडफदार युवा नेते आहेत, तर त्यांना निवडून देण्याचा मानस ठरलेलं आहे लोकांचं। लोकांनी ठरवलं आहे की आता चेहरा बदली व्हायला पाहिजे। फार मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा मिळतोय या तुमच्या माध्यमातून। तुमची युती झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट, पण तुमचा जो उमेदवार आहे त्याच्या गळ्यामध्ये काँग्रेसचा पट्टा दिसतो, नेमकी काय तुमची भूमिका? बघा, काँग्रेसच्या या ठिकाणी कुठला उमेदवार नाही आहे। त्यामुळे आम्ही सन्माननीय आम्ही जे मुझफ्फर हुसेन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही 15 आणि 16 मध्ये उमेदवार न दिल्यामुळे आम्ही त्यांचा पाठिंबा घेतलेला आहे। आणि त्यांचे जिथे उमेदवार आहेत, मग प्रमोद सामंत असतील, अजय सिंग राजपूत असतील, या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी कॅन्डिडेट असताना आमचा पाठिंबा आहे। सध्या शहरामध्ये विकासाचे प्रश्न राहिले बाजूला, पण कलगीतुरा चालू आहे भाजप विरुद्ध शिवसेना, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जे हे चालू आहे, या ठिकाणी भाजपाने जो अन्याय केला आजपर्यंत हा लोकांनी बघितलेला आहे आणि लोकांनी तर नाकारायचं ठरवलेलं आहे। या ठिकाणचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी जातीवादीचं राजकारण केलंय, लक्षात घ्या। त्यामुळे मी प्रताप सरनाईकांनी चांगली कामं केली, त्याची प्रशंसा पण करेन, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी आमचं राजन विचारे असतील, यांनी चांगली कामं केलेली आहेत, त्याची प्रशंसा व्हायला पाहिजे, कारण कामं केली। आज कला झाला नसेल, त्याच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी ज्वलंत चित्र त्यांनी दाखवलंय आणि त्यांचं अस्तित्व दाखवलंय। आणि या ठिकाणी जातीवादीचं राजकारण जे नरेंद्र मेहता करतात ह्यांचा विरोध आहे, लक्षात घ्या। त्यामुळे या मीरा भाईंदरमधल्या सर्व जनतेने ठरवले की भाजप हा पक्ष आता पॉइझन झालेला आहे। त्यामुळे भाजप हा पक्ष मीरा भाईंदरमध्ये नको, जातीवादीचं राजकारण आणि फक्त जुमले कागदावर, बाकी त्यांचा वैयक्तिक काय कुठंच काय त्यांचा हस्तक्षेप नाही असं मला वाटतं। मराठी एकीकरण समितीने मराठी वचननामा जाहीर केला, त्यामध्ये मराठी माणसाला, मराठी संस्कृतीला आणि प्रत्येक मराठी जे व्यक्तीला जपण्यासाठी त्यांनी हे टाकलेलं की उमेदवारांनी या गोष्टी पाळाव्यात। तुम्हाला वाटतं की या गोष्टीची तुम्ही सहमत आहे? तुमचे उमेदवार 1001% मी सांगतो तुम्हाला, पक्ष कुठलाही असो, या ठिकाणी मराठी महापौर बनायला पाहिजे, आमची भूमिका आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी 15 नगरसेवक नाकारलेत नरेंद्र मेहतांनी, 15 नगरसेवक स्थानिक भूमिपुत्र। याचा अर्थ कुठे ना कुठे हा षडयंत्र चालू आहे मराठी माणसाच्या विरोधात। त्यामुळे मराठी माणसं पेटून उठेल। प्रताप सरनाईक साहेब असू दे, राजन विचारे साहेब असू दे, आमचे नेते असू दे, अविनाश जाधव साहेब असू दे, आम्ही ठरवलेलं की मराठी महापौर या ठिकाणी बसणार। पक्ष कुठलाही असो, पण मराठीच्या माणसाचं अस्तित्व राहायला पाहिजे, या उद्देशाने आम्ही पाऊल उचलतोय। धन्यवाद।